नमस्कार, मी सुवर्ण बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली आहे। या घडीची मुंबईतून एक महत्त्वाची बातमी। एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतलेली आहे। मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये जवळपास 25 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली। या चर्चेतील तपशील अजून समोर आलेला नाही, तरी या चर्चेची चर्चा म्हणजे ह्या भेटीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात मात्र नक्कीच सुरू झालेली आहे। पोलीस मुख्यालयात चर्चेचं नेमकं कारण काय, 25 मिनिटं दोघांमध्ये काय नेमकी चर्चा झाली, अशा सगळ्या विषयांवर आता चर्विचरण सुरू झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी सविस्तर बोलूया। अजित, काय सांगाल, समीर वानखेडे आणि नगराळे यांची भेट झाली, 25-30 मिनिटं ते एकमेकांशी बोलले, काय अधिक माहिती मिळतेय? सुवर्ण, या भेटीचं कारण समजलेलं नाहीये, मात्र समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची जी भेट घेतलेली आहे, या भेटीची चर्चा आता जोरदार होऊ लागलेली आहे। आपल्याला माहिती आहे की समीर वानखेडे त्याचबरोबर एनसीबीच्या विरोधात जवळपास 6 तक्रारी मुंबई पोलिसांकडे आल्या होत्या आणि त्या संदर्भात SIT स्थापन करून मुंबई पोलीस जी आहे ती चौकशी करते। तर दुसरीकडे समीर वानखेडे नाही, पण अजित, समीर वानखेडे स्वतः आलेले होते नगराळे यांना भेटायला का नगराळेंनी चौकशीसाठी चर्चेसाठी बोलावलेलं होतं, याविषयी काही सांगाल का? आणि मग इतर माहिती याबाबत स्पष्टता नाहीये की समीर वानखेडे स्वतः गेले होते का त्यांना बोलवण्यात आलं होतं। मात्र त्यांची भेट झाली हे निश्चित आहे। जवळपास 25 मिनिटं भेट झाली। याच्यामध्ये 2 मुद्दे, एक तर SIT चौकशी करते मुंबई पोलिसांची, तो एक मुद्दा, आणि दुसरं म्हणजे समीर वानखेडे यांचं जे जन्म दाखला आहे या संदर्भातला मुंबई महानगरपालिकेने अहवाल दिलेला आहे मुंबई पोलिसांना। या 2 त्यांची चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। होऊ शकतं की त्यांच्या जन्म दाखल्या संदर्भात त्यांना चौकशी करता देखील बोलवलं असेल, पण नेमकं भेटीचं कारण काय, चर्चेचं कारण काय, चर्चेचा विषय काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र समीर वानखेडे आणि पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यात भेट झाली, जवळपास 25 मिनिटं भेट झाली, हे आता समोर आले। पण आतापर्यंत असं बघण्यात आलंय की प्रतिक्रिया देतात, समीर वानखेडे बाहेर आले आणि प्रसारमाध्यमांनी त्यांना काही विचारलं तर ते प्रतिक्रिया देतात। तर यावेळेला नगराळे यांना भेटून बाहेर पडल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी काही बोलले का, त्यांनी काही प्रतिक्रिया दिली का? मुळात ते केव्हा हेमंत नगराळे यांना भेटायला गेले, संध्याकाळच्या वेळेस गेले एवढं कळलेलं आहे, पण ते केव्हा भेटायला गेले आणि किती वाजता त्यांची भेट झाली आणि ते कधी निघाले याबाबत त्यांनी कोणालाच प्रसारमाध्यमांना भणक लागू दिली नाही। आणि ते निघाल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा चर्चा झाली की या दोघांची भेट झालेली आहे, तेव्हा मात्र हे वृत्त बाहेर आलं आणि हे जे माहिती आहे ती समोर आली। नक्की, धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल। समीर वानखेडे आणि नगराळे यांची भेट झाली आहे, पण नेमकं त्यांना बोलावून घेण्यात आलं का ते स्वतः भेटायला गेले होते या संदर्भात काही स्पष्टता नाही, आणि कोणत्या विषयांवर या दोघांमध्ये चर्चा झाली त्याही विषयी बातमी समोर आलेली नाही। आता आपण बातमी बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। नगरमध्ये बोगस बायोडिझेल प्रकरणात नील हॉटेलच्या बाजूला कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणी मुख्य आरोपी संतोष साबळेच्या अटकेनंतर कारवाईला वेग आलाय। या प्रकरणात आणखी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी संजय साबळेच्याही कोठडीत वाढ करण्यात आली आहे। न्यूज 18 लोकमतनं वारंवार बोगस बायोडिझेलचा काळाबाजार उघडकीस आणला होता, मात्र नगरमध्ये मुख्य आरोपीच्या अटकेनंतरही बोगस बायोडिझेलचा सर्रास बाजार सुरू होता। नगरमध्ये या बोगस बायोडिझेलच्या पुरवठ्याला पोलिसांचं संरक्षण असल्याचं देखील न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं होतं। त्यानंतर नगरमध्ये पुन्हा बोगस बायोडिझेलच्या पंपावर कारवाई करण्यात येते आहे। नगरमध्ये फोफावत असलेल्या बोगस बायोडिझेल प्रकरणाच्या कारवाई संदर्भात संग्राम जगताप यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलेलं आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी आपण बोलूया। साहेबराव, मुळात या सगळ्या प्रकरणाविषयी म्हणजे स्थानिक माफिया असतील, पेट्रोल पंप चालक असतील, मालक असतील, या सगळ्यांवर तर कारवाई होताना आपण बघतोय, पण प्रशासनामधले काही अधिकारी असतील किंवा ज्यांचा आशीर्वाद आहे असे कोणी पोलीस असतील, संगनमतानी ही बाबू लोक कामं करत असतील, तर अशा सगळ्यांवर कारवाई होताना अजून सुद्धा दिसत नाहीये, याविषयी काय सांगाल? सोर्णा, या सगळ्या प्रकरणामध्ये नील कमलचे हॉटेलचे जे मालक आहेत त्या बॅक साईडला हा
धंदा चालू होता त्या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी, समजून घ्या 1 महिन्यापूर्वी तिथं कारवाई झाली. त्याच्यामध्ये 1 महिन्यानंतर अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये ही कारवाई सुरू झाली. अज्ञात लोकांमध्ये 1 महिन्यामध्ये यांना एकही आरोपी सापडला नाही, परंतु न्यूज 18 लोकमध्ये याचा सर्वांचा पाठपुरावा केला. त्यानंतरच्या काळामध्ये अज्ञात असा इसम गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये आज जवळपास 6 आरोपींना अटक केली. पूर्वी संजय साबळेचा मेन आरोपी आहे, जो मास्टर माइंड आहे सगळ्या गेमचा, तर त्याला पूर्वी पोलिसांनी अटक केली. त्यावेळेसला डायरेक्ट MCR भेटला होता. पण ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतच्या रेट्यानंतर त्याला पुन्हा एकदा पोलिसांना पोलीस कोठडी घ्यावी लागली आणि त्याच्या तपासामध्ये हे वास्तव समोर आलं की यांना 6 आरोपी अटक केली आणि याच्यामध्ये अजूनही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. तर ह्या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांनी यांना का पाठीशी घातलं हा एक प्रश्न उपयोग जातो. आणि याच्यामध्ये जे आरोपी अटक केले होते त्यांच्याविषयी काही तक्रारी झाल्या होत्या. त्या तक्रारीनंतर सुद्धा त्यांनी कारवाई केली नाही, पण न्यूज 18 लोकमतनंतर कारवाई केलेली आहे. अजूनही आरोपी अटक केली. पण प्रश्न असो की गेले 2 ते 1.5 वर्षापासून हा व्यवसाय खुलेआम सुरू होता. याचे कारण आपण समजून घेतले पाहिजे. याचे अडचणी जे आहेत हे फार घातक हे अंजन घालणार आहे की याच्यामध्ये जे कार्बन ऑक्साईड ऑइल जे आहे ते इंडस्ट्रीला वापरलं त्याच्या खाली हा इम्पोर्ट होतो. हे 40 रुपयाने मिळतं. जेव्हा भारतामध्ये येतं हे ते 15 रुपयाला जायला खर्च होतो. त्यानंतर मध्ये 60 ते 70 रुपयाला विकलं जातं. जेव्हा इंडस्ट्रियल ऑइलच्या नावाखाली याला फक्त आणि फक्त GST भरावा लागतो, इतर टॅक्स कुठलेही लागत नाही. आणि जेव्हा हे बायोडिझेल म्हणून विकलं जातं याच्यामध्ये यांना परतावा मिळतो. 18% GST परत मिळतात. बरोबर. इतकं मोठं समीकरण असल्यामुळं स्थानिक अधिकारी त्यामुळे आर्थिक गणित यामागची काय होती हे समजून घेणं साहेबराव गरजेचं होतं, ज्याची स्पष्टता आपण करताय. आपल्या सोबत काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू शकता का साहेबराव? आपल्या आजूबाजूला काही व्यक्ती दिसत आहेत, त्यांच्याशी याविषयी बोलू शकता? सोना आपल्याबरोबर IMA अध्यक्ष आहेत. मला एक सांगा, आपने जो एक कार्रवाई करी थी जब हुआ था, आपने किसको अर्जी लिखी थी, क्या डिमांड थी आपकी, क्या मांग थी? पुलिस महासंचालक जो हमारे महाराष्ट्र के प्रदेश के हैं उनको मैंने डायरेक्टरी पत्र लिखकर डिमांड की थी. और अहमदनगर कलेक्टर साहब जो देखिए ये घटना जो है अहमदनगर कलेक्टर के पास घटी है. अहमदनगर कलेक्टर साहब की ये जिम्मेदारी बनती है कि उनके अंडर के ऑफिसर्स क्या कर रहे हैं. उनको भी हमने पत्र लिखा, GST भवन को भी लिखा, हमारे जितने मंत्रालय के कंसर्न ऑफिसर्स है जिस तरीके से मैंने कहा उन सारे डिपार्टमेंट्स को पत्र लिखा. लेकिन हो क्या रहा है कि ये तो बड़ी है ना बुजदिली की बात हो रही है यहाँ पर कि यहाँ पर पैसों वालों के ऊपर कार्रवाई नहीं होगी और गरीब अगर कुछ भी करे तो कार्रवाई होती है. यहाँ पर चोरी नहीं, इसे डाका कहना चाहिए कि यहाँ पर म्हणजे ही छोटी मोठी चोरी नाहीये तर अक्षरशः डाका घातला जातोय असं म्हणतायत साहेबराव. असेच सोबत राहा. आमदार संग्राम जगताप आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संग्रामजी, खूप मोठा विषय हा बायोडिझेलचा. न्यूज 18 लोकमतनं या संदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं आणि कारवाईला तर सुरुवात झाली, पण थातूरमातूर कारवाई होताना दिसतंय. महत्वाच्या व्यक्तींची ज्यांचे हात असतील, ज्यांचा पाठिंबा असेल, आशीर्वाद असेल, अशांवर अजून कारवाई होताना दिसत नाही. मग ते पोलीस विभागातले कोणी असू शकतात किंवा प्रशासनातले कोणी असू शकतात. संग्रामजी, सुरुवातीला म्हणजे या विषयावर तर आपण भाष्य कराच, पण सुरुवातीला आपण जे पत्र लिहिलेले गृहमंत्र्यांना त्याच्याविषयी सांगाल, कशा संदर्भातलं ते पत्र आहे? नाही, मी पत्र असं गृहमंत्री साहेबांना असं पत्र दिलेलं आहे की याच्यामध्ये खरं तर सखोल तपास झाला पाहिजे. जे प्रमुख लोक आहेत याच्यामध्ये समोर आले पाहिजेत, कारण की अजूनही प्रमुख लोक काही असे आढळून आले पाहायला मिळत नाही. सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये बरोबर बळी दिल्यासारखं जे आपण म्हणूयात की ठरून हजर केल्यासारखं यात किंवा ठरून अटक केल्यासारखं असा जो प्रकार वाटतोय तो याच्यामधून प्रथमदर्शनी दिसतोय की अजूनही त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि जे याच्यामधले खरे जे लोक आहेत ते अजूनही याच्या मागे लपलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांचा बळी दिला जातो. याच्याशी कोणाचा केसची म्हणजे वाटत नाही, म्हणजे ज्याला आपण मास्टर माइंड म्हणतो, हो, तर ते लोक अजून याच्यापासून बाजूला आहेत. त्यामुळे आम्ही आता गृहमंत्र्यांना पत्र दिले की त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि विशेषतः याच्यामध्ये शासनाचा जो काही महसूल आहे, म्हणजे आज GST सारखा एक मोठा महसूल आहे, मग तो राज्य सरकारच्या अंतर्गत असतो, केंद्र सरकारकडे तो पैसा जातो, त्यानंतर पुन्हा तो राज्य सरकारकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो विकासाकरता अन्य कामांकरता वापरला जातो. तर याच्यामध्ये खरं तर नुसतं फक्त अटक करून नाही तरी वसुली देखील यांच्याकडनं खरं तर झाली पाहिजे की यांनी आतापर्यंत कुठं कुठं दिलंय, किती किती दिलंय, आणि त्याचा देखील एक महसूल हा शासनाला मिळाला पाहिजे. हा एक महत्वाचा टप्पा आहे. कारण कोविडमध्ये आपण पाहतोय की सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, दोन्ही सरकार ते आपल्या अडचणीत झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे हा जो काही म्हणजे 2 पातळ्यांवर बायोडिझेलचा भ्रष्टाचार बघतो आपण की बायोडिझेलच्या ऐवजी बोगस बायोडिझेल विकलं जात आहे, इंडस्ट्रियल ऑइल विकलं जात आहे. हा तर गुन्हा आहेच,
पण महसुलात सुद्धा यामुळे चोरी केली जाते आहे आणि ती जी चोरी आहे ती यांच्या सगळ्यांकडनं वसूल केली पाहिजे असं पुढे पाऊल टाकून तुम्ही म्हणताय संग्रामजी. हो 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 ती वसूल झाली पाहिजे, कारण की शेवटी नुसतं फक्त आरोपी आणि संग्रामजी आपल्याला असं पण वाटतं, आपण असं पण गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलाय की कुणीही प्रशासनामधले त्यात असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने जर होत असेल तर त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, असाही उल्लेख काही आहे. एवढा मोठा ज्यावेळेला व्यवहार होतो तर कोणाला माहिती नाही असं होऊ शकत नाही. आणि हे काही एक दिवस नव्हतं चाललेलं, ते बऱ्याच दिवसापासून चालू होतं. बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या अगदी वारंवार. कारण संग्रामजी स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतनं केल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळपासून कारवाईला सुरुवात झाली. त्यामुळे अर्थात हे स्पष्ट आहे की कुठे आहे, कोण करतं, कशा पद्धतीने हे बोगस बायोडिझेलची विक्री होते हे सगळं माहिती असणार म्हणून इतक्या घाईनं कारवाई सुरू झाली. संग्रामजी तुर्तास आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आहेत. साहेबराव, आपण ऐकलं असेल संग्राम जगताप न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हणाले की त्यांनी पत्र पाठवलेलं आहे, महसुला संदर्भात त्यांनी विषय उपस्थित केलेला आहे आणि तो सगळा जो महसूल जो चोरी झालेला आहे तो या सगळ्यांकडून वसूल करावा, जे महत्वाचे धेंडे आहेत या सगळ्यातले त्यांना ताब्यात घ्यावं, काय सांगाल? सोना नक्कीच, कारण आपण पाहिलं पाहिजे की यापूर्वी ज्या कारवाया झाल्या हा पण देखाव होता. याच्यामध्ये कारवाईमध्ये ड्रायव्हर, क्लिनर यांना आरोपी केले, पण मोठे जे लिडिंग करते याला त्यांना कुठला आरोपी केलं जात नव्हतं. आज याच्यामध्ये एका आरोपीला अटक केली ते मुंबईपर्यंत गेले आहे, पण मुंबईमध्ये खरे मास्टर माइंड जे आहेत ते नगरमध्ये आहेत. नगरमध्ये 6 मास्टर माइंड आहे, मुंबईमध्ये 5 जण हा मोठा व्यवसाय करतात. नगरमध्ये रोज जवळपास 11 टँकर नगरमध्ये येत होते आणि नगरमधून 62 टँकर हे इतर जिल्ह्यामध्ये जातात. याचा अर्थ याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे जर सखोल चौकशी अहमदनगरमध्ये 1 वर्षापूर्वी असा गुन्हा घडला होता, जर त्याची चौकशी झाली असती तर आज इतका महसूल शासनाचा बुडवला नसता. तर या सगळ्या प्रकरणावरती अध्यक्ष जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं काल की याच्यावरती मोकांतर कारवाई. आपने जो मांग करी थी कि एक अंतर्गत कैसी कार्रवाई हो जाए, तो आपने किस आधार पे कही थी? हमने जिस तरीके से आपने देखा होगा सोशल मीडिया के ऊपर भी कि स्टिंग ऑपरेशन किया गया था, यहाँ पर देखिए किसी का व्यवसाय ट्रांसपोर्टेशन को बड़ा नुकसान हो रहा है. कोरोना में ये हालत हो गई है, लोगों के खाने के लिए बिजनेस लेवल ठप हो गए और यहाँ पर गवर्नमेंट ने कोई जिस तरीके से कोरोना में जिस शिथिलता होने के बाद कोई है ना डेवलपमेंट्स के लिए और कोई चीज ट्रांसपोर्टेशन के लिए दिया नहीं है, लेकिन यहाँ पर चोरी करने की इजाजत दे दी. ये हमने सिद्ध कर बताया. बायोडीजल के लिए नोटिफिकेशंस जो निकले हैं वो सारे नोटिफिकेशंस जो है उसका कोई फॉलो नहीं हो रहा है. अहमदनगर जो है महाराष्ट्र का सबसे बड़ा जिला है, जिसके अंदर रेवेन्यू लेवल के ऊपर बहुत सारे मंत्री भी यहाँ से बिलोंग्स करते हैं. यहाँ पर गोरख धंधा, काला धंधा जो है, डकैती हो गई है. क्योंकि देखिए डीजल अगर बिकता है तो उसका गवर्नमेंट को CGST SGST जैसे टैक्स जाता है. ये तो टैक्स की चोरी यानी गवर्नमेंट की चोरी. अहमदनगर जिला के अंदर सारे के सारे GST ऑफिसर निश्चित. है. साहेबराव पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. आता आपल्याबरोबर बाबा सानप, अध्यक्ष मोटार वाहतूक मालक संघटनेचे जोडले गेलेले आहेत. बाबा सानप, अजून सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये जे छोटे मोठे व्यक्ती आहेत, म्हणजे चालक मालक असतील किंवा पेट्रोल पंप चालक असतील, ड्रायव्हर क्लीनर असतील, माफिया असतील, काही माफिया ज्या 1-2 स्थानिक माफियांना पकडलं गेले, ताब्यात घेतलं गेलंय, पण मोठी महत्वाची कारवाई अजून झालेली नाही. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? सर्वप्रथम मी IBN लोकमतचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की यांनी एका राष्ट्रीय आपत्तीपासून देशाच्या तिजोरीला वाचवलेला आहे. नक्की, हा जो धन्यवाद. गोरख धंदा होता, या गोरख धंद्यावर गेल्या 1.5 वर्षापासून जसं डिझेल वाढत गेलं, डिझेल तसं ह्या धंद्याकडं आणि ह्या माफियांचं लक्ष जास्त झालं. एक माफिया हा 90,000 लिटर ते 1 लाख लिटर पर्यंत माल विकत होता. ते सर्वांना सर्वश्रुत असताना सुद्धा, सर्व यंत्रणांना माहीत असताना सुद्धा जाणून बुजून याच्याकडे डोळे झाक होत होती. यामध्ये पोलिसांपेक्षा इतर यंत्रणांची जास्त जबाबदारी आहे आणि इतर यंत्रणांनी याच्याकडे डोळे झाक केल्यामुळे शासनाचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं अब्जावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. पर्यावरणाची हानी झालेली आहे. BS6 सारखे जी वाहनं आलेली त्यांची हानी झालेली आहे. निश्चित अर्धशिक्षित व अडाणी लोकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे. खरंय. गाड्यांचं जे नुकसान झालं ते अजून वेगळं,
म्हणजे हा अजून एक तिसरा मुद्दा आहे की अनेक गाड्यांचं नुकसान झालं कारण बोगस बायोडिझेल त्यात वापरलं गेलं. सानप, आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. साहेबराव कोकणे, आपलेही आभार, आपण सविस्तर माहिती दिलीत. नाशिकमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवडक शस्त्रसाठ्याचं कायमस्वरूपी प्रदर्शन असावं अशी संकल्पना राज ठाकरेंनी मांडली होती. नाशिकमध्ये मनसे सत्तेत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं वस्तुसंग्रहालय उभारलं. या वस्तुसंग्रहालयात शिवकालीन शस्त्रास्त्र आहेत. मात्र पुरंदरेंच्या या आठवणी आज धुळखात पडलेल्या आहेत. नाशिकमधून या सगळ्याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर चर्चेत आलं ते नाशिकचं हे शस्त्र संग्रहालय. मनसेच्या सत्ता काळामध्ये नाशिकमध्ये हे शस्त्र संग्रहालय उभं करण्यात आलं. स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शस्त्रसाठ्यामधून काही निवडक शस्त्र जे आहे ती या शस्त्र संग्रहालयाला दिली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकारानं नाशिकमध्ये जीवेके कंपनीच्या माध्यमातून CSR फंडातून हे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं हे शस्त्र संग्रहालय मात्र गेल्या काही वर्षांपासून धुळखात पडून आहे. आपण जर बघितलं तर या शस्त्र संग्रहालयामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांची मांडणी करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे शस्त्र संग्रहालय बंद अवस्थेत आहे आणि त्याचमुळे या शस्त्र संग्रहालयाची अवस्था जी आहे ती आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. सर्वत्र या शस्त्र संग्रहालयामध्ये धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. खरं तर या शस्त्र संग्रहालयामध्ये देण्यात आलेला वीज पुरवठा देखील काही दिवसांपासून खंडित करण्यात आलेला आहे. 1 लाख रुपयांचं लाईट बिल या शस्त्र संग्रहालयाचं थकलेलं आहे आणि त्यामुळे वीज वितरण विभागाने ह्या शस्त्र संग्रहालयाचं वीज कनेक्शन जे आहे ते बंद केलेलं आहे आणि हे शस्त्र संग्रहालय सद्यस्थितीत संपूर्णतः बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेची अनास्था आणि सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळे या शस्त्र संग्रहालयाला सुगीचे दिवस कधीही बघायला मिळालेले नाही. अवघ्या 5 वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं हे सुसज्ज आणि भव्य दिव्य असं शस्त्र संग्रहालय आजही धुळखात पडून आहे. विशेष म्हणजे या शस्त्र संग्रहालयाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नावही देण्यात आलं. मात्र नाशिक महानगरपालिकेत विरोधी पक्षावर असलेल्या विरोधकांकडून देखील यावर कधीही आवाज उठवला गेला नाही आणि म्हणूनच हे शस्त्र संग्रहालय आज अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये म्हणजे बातमी आणि बरंच काही इथंच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.